उषाताई चाटे पुण्यस्मरण निमित्त आनंद यात्रेतील सर्व यात्रेकरूंना आणि राष्ट्रहितार्थ कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, भगव्या ध्वजाच्या खाली कार्य करीत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना त्रिवाद अभिवादन करते. वाशिम दुर्गा वाहिनीचे दायित्व सांभाळताना मी पुष्पलता आफुने समानता या विषयावर आपणाशी चर्चा करते आहे. समानता हा शब्द म्हटला की अनेक पैलू डोळ्यासमोर उभे राहतात. स्त्री पुरुष समानता, जातीभेद समानता, गरीब श्रीमंत असे अनेक पैलू डोळ्यासमोर उभे ठाकतात. समाजामध्ये सारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्तींना विभिन्नतेची वागणूक जिथे दिल्या जाते तिथे समानतेची गरज आपणास भासते. अगदी जन्माला आल्यापासूनच या विषयाला सामना करावा लागतो. जन्माला आलेला बालक हा स्त्री आहे की पुरुष आहे या विषयावरूनच त्याची जळणघळण होत असते. जन्माला आलेला बालक हा स्त्री असेल तर तिला कुटुंबातच इतर सदस्यांकडून विभिन्नतेची वागणूक दिल्या जाते. तिने घाबरले पाहिजे, तिने इतरांवर अवलंबून राहिले पाहिजे अशा विषयात तिची जळणघळण केली जाते. मुलगा हा श्रेष्ठ तर मुलगी ही कनिष्ठ असेही समजले जाते. मुलगी ही परक्याचे धन असे मानले जाते. खरं तर मनुष्य जातीचा या सृष्टीवर टिकाव राहण्यासाठी स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान महत्त्वाचे आहे. समान महत्त्वाचे आहे. समाजामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी समाजात पुढे ज्यांच्यावर दायित्व असणार आहे त्यांना बालवयातच याची शिकवण दिल्या जावी. कुटुंबामध्ये मुलाला आणि मुलीला प्रत्येक काम करण्याचे शिकवल्या जावे. जसे की मुलगी भांडे घासत आहे, मुलगा कपडे स्वच्छ करीत आहे, मुलगी चपाती बनवत आहे, मुलगा भाजी बनवत आहे, मुलगी राशन आणत आहे, मुलगा बाजार आणत आहे. हे कार्य अदलाबदली करत राहिल्यास दोघांनाही कुटुंब चालवण्याचे प्रशिक्षण सहजगत्या दिल्या जाते आणि समाजाने कुटुंबाने हा परिवर्तन स्वीकारल्यास एक सुदृढ नागरिक राष्ट्राला देऊ शकते. मुलाला लहानपणातच प्रत्येक स्त्री ही वंदनीय आहे, प्रत्येक स्त्री ही आदरयुक्त आहे अशी शिकवण दिल्या जावी. सोबतच मुलगी प्रत्येक नात्याचा आणि प्रत्येक पुरुषाचा आदर करायला शिकेल. स्त्री पुरुषांना समानतेची वागणूक दिल्यास सुव्यवस्थित कुटुंब व्यवस्था चालेल. लग्नानंतरही मुलगी ही परक्याचा धन असून तिचा आपल्या कुटुंबातील संबंध संपला हे मानणे
चुकीचे वाटते. लग्नानंतर स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी होते. मात्र त्या कारणाने तिचा आपल्या आईवडिलांविषयीचा अधिकार, प्रेम, दायित्व कमी होत नाही. हल्ली भारत सरकारने वृद्ध आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी जेवढी मुलाची तशीच मुलीची आणि जावाई सुनेची सुद्धा दिली आहे. मला असं वाटतं, लहानपणीच जर मुलीला कुटुंबात समान वागणूकता दिली तर वृद्ध आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी न समजून ते आपलं सौभाग्य समजतील. आणि बघता बघता राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, घृणा, हिंसा याची जागा प्रेम, वात्सल्य, त्याग ह्या गुणांनी घेईल. हे गुण वाढीस लागतील. मुलांना जसे कुटुंब संरक्षणाचे धडे दिले जातात, त्याच पद्धतीने मुलींनाही कुटुंब संरक्षणाचे धडे द्यावेत. मुलींना विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या शौर्य शिबिराचे प्रशिक्षण द्यावे. तिथे मुलगी आत्मनिर्भर बनेल. मुलाला आखाड्यात घालावे. सोबतच राष्ट्रभक्तीने मुलांना राष्ट्रहितार्थ कार्य करण्याचे धडेही याच वयात दिले जावे. अशाने संपूर्ण समाज हा सुरक्षित आणि सुदृढ बनेल. यातून पुढे जाताना समाजाच्या प्रवासामध्ये जातीभेदेचा महाभयंकर राक्षस समोर आलेला दिसतो. येथे परिवर्तन घडणे ही काळाची गरज आहे. चतुर्वर्ण अवस्थेमध्ये समाज असताना काही घटकांनी काही इतर घटकांवर अन्याय केला, पिळवणूक केली. या विचारांना खतपाणी देण्यात आले. परिणामी हिंदू समाजातील मोठा घटक 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बाहेर पडला. याचा अनुभव घेत आज जातीय वादाचा, जातीचे राजकारण करून राजकीय आपल्या पोळ्या शेकत आहे. महाराष्ट्रामध्ये हल्ली एक घटक मोठ्या संख्येने हिंदू धर्मातून बाहेर पडतो की काय, सारखा फणा बाहेर काढतो आणि अशाने धर्म असुरक्षित वाटतो. राष्ट्राची एकात्मता, समानता डगमगते की काय असे वाटते. यातून हिंदू संघटनेला विचार करून पुढाकार घ्यावा लागेल. एका झेंड्याखाली सर्वांना एकत्रित करून समाज मजबूत बनवावा लागेल. भारत विश्वगुरू होण्याचे भाकीत सत्य होण्यासाठी
हा महत्त्वाचा बदल अत्यावश्यक वाटतो. एकीकडे विद्वान, विषय तज्ज्ञ, गुणवंत असतानाही त्याला हवे ते दायित्व, हवी ती जागा मिळत नाही. दुसरीकडे अयोग्य व्यक्तीच्या हाती जबाबदारी दिल्याने ते कार्य कुशलतेने होत नाही. याच कारणाने शासन प्रशासनामध्ये योग्य कुशल नेतृत्वाचा अभाव आढळतो. या कारणानेच समान नागरी कायद्याच्या मागणीला जोर धरला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपली जात काय हे 10वी झाल्यानंतर शाळा सोडण्याच्या दाखल्यावर माहीत होतं. जातीविषयावर बोलत असताना तत्कालीन उद्योगावर आधारित ही जात पडल्या गेली. काय आजही त्या जातीचा उल्लेख एका महत्त्वाच्या दस्तऐवजावर होणे गरजेचे आहे का? कायदा होईल तेव्हा होईल, मात्र आपण जर पुढाकार घेतलात तर प्रत्येकाने आपल्या दस्तऐवजावर जात न लिहिता मी भारतीय असं लिहिलं तर समानता येण्यास मदत होईल. चर्चा करता करता आपण बरेच लांब आलोत. माझ्या अल्पशा ज्ञानाचा परंतु मनापासून फुटलेल्या शब्दांना स्वल्पविराम देते आणि आपली रजा घेते.